मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळाले, सिंगल येते. त्याचवेळी मी विनंती करतो राजू वाघमारे यांना की आपण अर्थात भरतदादा देशमुख आहेत त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. अनिकेत भोसले आपण सुद्धा या, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान होतोय. भरतदादा देशमुख अर्थात आपण त्यांचा सन्मान करतोय राजू वाघमारे आणि अनिकेत यांच्या हस्ते. आणखी एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डीप पॉइंट मध्ये फिल्डर इनफिल्ड मधनं वेगानं बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळालं. अडवला गेलाय चेंडू. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पुनश्च कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा 3 अंकावरती 3 धावा आला. षटकातील पुढचा बॉल निश्चित तयार. ओव्हर द विकेटनं कट करण्याचा प्रयत्न, वेगाचा वापर केला गेला यावेळेला बॅटर प्रमोद मडवीच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर उसळला होता बॉल. हलकीशी बॅटची कडा घेतल्यानंतर गली रिजन मध्ये फिल्डर तैनात करण्यात आले. वेध घेतला बॉलचा. एक सिंगल पुनश्च मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतो. 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्या अर्ना 11 पुगाव या संघाच्या माध्यमातून. आणखीन एक वेगवान बॉल, बराचसा बाहेरून जाणारा बॉल. पंच मोहम्मद जे बकवाल सर आमच्याकडे वळले दर्शवलाय की हा वाईट बॉल आहे. अवांतरी स्वरूपामध्ये धावफलक 1च्या मदतीनं पुनश्च पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा आतापर्यंत 5 अंकावरती पाहायला मिळते. निशी म्हणलं की अखंड रोहा तालुक्यातील सर्वाधिक वेगवान गोलंदाज किंबहुना आयकॉनच्या भूमिकेमध्ये अखंड महाराष्ट्रभर किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर देखील या खेळाडूची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली. परंतु त्याच्या विरोधामध्ये मुन्ना पाटीलचा बॅटमधनं आलाय लाजवाब षटकार 6. षटकार मुन्ना पाटील मानपुरम भुवनेश्वर रोहा यांच्या बॅटमधनं षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. निशीनं पहिला 5 बॉल मध्ये स्वतःचा दबदबा ठेवला, परंतु शेवटच्या बॉलवरती चुकी केली. हाफ ट्रॅकर बॉल त्यांना तळला. आणि मुन्ना पाटीलच्या विरोधामध्ये तुम्ही जर अशा पद्धतीने गोलंदाजी केल्या तर तुम्ही निशी असो किंवा आणखीन कोणताही महत्वाचा गोलंदाज असो, मुन्ना पाटील तुम्हाला सोडणार नाहीये. तेच दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये मुन्ना पाटीलच्या बॅटमधनं अर्ना 11 पुगाव या संघाच्या माध्यमातून आलेला हा पहिला षटकार पाहायला मिळाला. पहिल्या 6 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 11 अंकावरती पाहायला मिळाल्या. हलक्यातनं स्टिअर केलं, सिंगल घेतले प्रमोद मडवीनं. चांगला खेळ प्रमोदच्या बॅटमधनं देखील पाहायला मिळाला. त्याच्या रेंजमध्ये जो चेंडू येत नाहीये ना तसं वरती त्यानं मात्र सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केलं. सेट व्हायचं, जास्तीचा वेळ घ्यायचा मैदानाच्या आतमध्ये आणि तदनंतर मोठी धावसंख्या उभारायचा हा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संदेश मांदळेकर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 मध्ये कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अफिलियस बोट उचललंय. आणखीन एका विकेटचं पतंग. मुन्ना पाटील मैदानाच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. टप्पा पडला, काटा बदलला होता आणि बॅटची कडा घेतल्यानंतर विकेट किपर बिहाइंड द विकेट चांगलं कामकाज मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळाले. विकेटचं पतंग मुन्ना पाटील मैदानाच्या बाहेर परतत असताना पाहायला मिळाले. तत्पूर्वी आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते, जे ऑक्शन मध्ये खेळाडू अनसोल्ड राहिले होते त्यांच्यासाठी टी शर्ट घेण्यासाठी लगेचच या आणि प्रियेश पवार यांच्याकडे संपर्क साधा. विकेटचं पतंग झाले. महत्वाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. यश पारांगे टीमचा तारणहार, टीमचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये टीमचा म्होरक्या दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अर्ना 11 पुगाव म्हटलं की नक्कीच सन्माननीय श्री प्रमोद शेठ अनंत मस्कर साहेब यांचा हा मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा पुरस्कृत केली गेली आहे. ओमेका डेव्हलपर्स अँड बिल्डरचे सर्वा सन्माननीय प्रमोदजी मस्कर साहेब यांच्या माध्यमातून संघ खरेदी केला गेला. आज मैदानाच्या आतमध्ये त्याच संघाचा नेतृत्व करत असताना टीमचा कर्णधार, टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना यश पारंगे आपल्याला पाहायला मिळाला. एक जनरल ऑलराऊंडर पण सातत्याने त्याच्याकडे पाहिलं गेलं.
पहिलाच बॉल आल्या आल्या गुटना टेक सिक्सर देख बॉलला फेकून दिलंय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 षटकार. मैदानाच्या आतमध्ये लाजवाब फटका यश पारंगेच्या बॅटमन आला. पुढचा बॉल अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु संदेश मांदळेकर हे देखील कमी नाही आहेत. दाखवून दिले त्याच्याकडे देखील वेग आहे त्याच्याकडे देखील टप्पा आहे. टप्पा पडला उसळी घेतली बॉलला आणि विकेट किपर निशिक कर्णेकरचा वैध घेतला गेला. षटकारानंतर कमबॅक डॉट बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुढचा बॉल संदेश ओव्हर द विकेट न कट केल्या थांबून खेळले. यावेळेला गली रिझन मधून बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. यश देखील आलं. फिल्डरला कौतुक करावं लागेल. धावा वाचवा त्या कोणत्याही स्वरूपाने तुम्ही धावा वाचवा हे महत्वाचं असणार आहे. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या. सुरेख रनिंग मिड द विकेट मैदानाच्या आतमध्ये या खेळपट्टीवरती या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. चेंडू वेगाने जरूर निघून गेला होता परंतु त्याला पायाने देखील अडवण्याची क्षमता फिल्डरने ठेवली आहे. 2 धावा आल्या. 20 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये फिल्डर थोडेसे दूर राहिले. चेंडू निसटला. बॉल फाईन लेग रिझन मध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. फिल्डरचा रेजी पुन्हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बॉल फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा आणखीन एक चौकार. समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 24 या अंकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये जिथे सलमान सिद्दीक अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. तदनंतर मुन्ना पाटील आले. एक षटकार खेचला परंतु तदनंतर देखील मैदानाच्या बाहेर त्यांना परतावं लागले. परंतु सध्या यश पारंगे काय लाजवाब खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय. 4 बॉल पेस केले आणि 8 धावा देखील त्याच्या बॅटमध्ये येत असताना पाहायला मिळाल्यात. प्रमोद मडवी साथ देखील मैदानाच्या आतमध्ये चांगली लाभतीये. प्रमोद मडवीच्या बॅटमध्ये देखील धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. किंबहुना सिंगल डबल वरती जास्तीचं लक्ष त्यानं केंद्रित केलंय. यावेळेसचा बॉल बॅटची कडा फिल्डर आहेत फ्लॅशलीपला चांगली फिल्डिंग फेकी देखील अप्रतिम पाहायला मिळाली आहे परंतु एक धाव आहे ती रोखू शकणार नाहीये. एकाच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं गेलं. धावफलकावरती धावा आतापर्यंत 25 अंकावरती पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 3 मध्ये आणखीन एक रोहा तालुक्याचा महत्वाचा गोलंदाज निशिक कर्णेकर पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये षटक क्रमांक 3 मध्ये तो बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. व पिच बॉल लॉप केला लॉंग ऑफ मध्ये. फटका फसला फिल्डर बॉलच्या खाली जज करत असताना वाईल्ड जज कॅच विकेटचं पतंग. तिसरा धक्का R911 पुगाव संघाला. महत्वाचा बॅटर यश पारंगे बॅक टू द डगआउट. विकेटचं पतंग निशी कर्णेकरनं खऱ्या अर्थानं लालच दिली होती कारण की त्याला माहिती आहे नवीन बॉलला तितकासा ट्रॅव्हल होणार नाहीये. आउटसाइड द ऑफ स्टंप थोडासा दूरवरती ठेवला. दूरवरून खिचण्याचा प्रयत्न यश पारंगेनं केला. लॉंग ऑफ मध्ये पकडले गेले. महत्वाचा बॅटर यश पारंगे मैदानाच्या बाहेर परतला. नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकाचा फलंदाज सर्वेश तेलंगे अर्थातच कुलाड विभागातील तळवली गाव आणि तळवली गावातील एक महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला. हा देखील एक ऑलराऊंडर आहे. महत्वाची भूमिका त्याच्याकडे देखील आणि आता स्वतःला खऱ्या अर्थानं साबित करायचंय. मैदानाच्या आतमध्ये धावा बनवायच्या. समोर खेचलाय पुण्याला बॉल हवेमध्ये. फिल्डर थोडेसे दूर राहिलेले आपल्याला पाहायला मिळाले. निर्जन स्थळी चेंडू पडला. तदनंतर 2 धावा सर्वेशने अगदी सहजरित्या
मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या, 2 धावा आल्या, 2च्या मदतीनं धाव फलकावरती धावा 27 वरती पाहायला मिळाल्या. पहा प्रत्येक बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय, तो अटॅकिंग इंटरने खेळण्याचा प्रयत्न करतोय. यश पारंग्याला अगदी पहिलाच बॉल फेस करता तर षटकार त्याचा बॅटमन आला आणि या वेळेला सर्वेश आले आणि सर्वेशने देखील पहिल्याच बॉलवरती प्रयत्न केले, परंतु या गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीनं ज्या वेगानं हा चेंडू हाताळला निशी कर्णेकरनं. निशी कर्णेकर म्हटलं की वेग, वेग म्हटलं की निशी कर्णेकर, हे समीकरण सातत्यानं संपूर्ण रायगड जिल्हा किंवा संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळालंय. बोलबाला राहिला या खेळाडूचा. समोर खेचला सर्वेश तेलंगेचा बॅटमन, हा लाजवाब फटका बॉलला फेकून दिले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आज मैदानाच्या आतमध्ये सर्वेश देखील सांगून जातात की कोलाडमध्ये सर्वेश नावाला देखील चर्चा उधाण मिळालेलं आपल्याला पाहायला मिळालंय. ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, व्हाईट बॉलचा इशारा, व्हेरिएशन व्हरायटीज निशी कर्णेकरकडे बऱ्याचशा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न अंगलट देखील आलेला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर उसळी बरीचशी बॉलला घेतली आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अभांतरी स्वरूपामध्ये धावफलक 1च्या मदतीने पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा आतापर्यंत 34 वरती लगावल्या गेल्या. निशी कर्णेकर समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, विकेट किपर बॉलचा खाली असताना पाहायला मिळाले. थोडेसे दूरवरती राहिलेले आपण पाहिलेत. एक सिंगल तर कंप्लीट सर्वेशला जीवनदान दिलं गेलं. ज्या सर्वेशनं निशी कर्णेकरच्या विरोधामध्ये हल्ला चढवला त्याला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आले. एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 3 देखील संपुष्टामध्ये. पहिला 18 बॉलचा खेळ संपेल. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 35 या अंकावरती. ड्रिंक्स ब्रेक आहे, तत्पूर्वी आपण डीजे ब्रेक देखील घेऊयात. डीजे कडे वळूयात. क्रिकेट प्रेमी मित्रपरिवार आयोजित रोहा तालुका प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. रोहा तालुक्यातील अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा, अखंड रोहेकरांनी ज्या स्पर्धेला डोक्यावरती उचलून घेतल्या अशी स्पर्धा, जी स्पर्धा शिस्त आणि जिद्द आणि चिकाटी नेहमी मैदानाच्या आतमध्ये शिकवत येत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. अशी आपल्या सगळ्यांचीच लाडकी स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा हा 5वा दिवस. एक महत्त्वपूर्ण लढत आपल्या भेटीला आली आहे. परंतु षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. मुरली बाईत, फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. एका सिंगल वरती थांबवलं देखील गेलंय. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. 36 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या. मुरली बाईत म्हटलं की महादेववाडी गाव आणि महादेववाडी गाव म्हटलं की फिरकीचा वारसा मुरली बाईत नंतर अनेक गोलंदाजांना जपलेला आपल्याला पाहायला मिळाला. अनुभव त्याच्या पाठीशी आणि अनुभव हाच खरा माणसाचा गुरु असतो. त्याच अनुभवाच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये मुरली बाईत बॉलिंग ट्रॅकवरती आला. परंतु या वेळेला खरा प्रदर्शन देखील मुरली बाईतच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. त्याही पलीकडे एक 22च्या स्वरूपामध्ये देखील धाव कंप्लीट केले गेले. अर्थातच 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे सरकत असताना धावफलकावरती आतापर्यंत स्कोर 38 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतोय.
मुरलीबाईतला कमबॅक करावा लागेल. ज्या पद्धतीनं निशीनं गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये, ज्या पद्धतीनं संदेश मांदळेकरनं गोलंदाजी केली आहे त्या पद्धतीनंच गोलंदाजी करावी लागणार आहे. समोर खेचलाय, आणखीन एक लाजवाब फटका, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 षटकार. निडी आणि नागुटणे विभागातील आणखीन एक महत्वाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपली छाप उमटवत असताना पाहायला मिळाले. यावेळेस बॉल स्लोवर वन एस्टॅन्सचा वेट युमेस आय विल बी डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक धक्का. महत्वाचे बॅटर प्रमोद मडवी बॅक टू डगआउट. विकेटचे पतंग झाले. महत्वाचे बॅटर मैदानाच्या बाहेर परतत असताना आघाडीला आले आणि डाव सांभाळला. त्यांच्या बॅटमधून मोठी फटकी पाहायला मिळाले. असे प्रमोद मडवी मैदानाच्या बाहेर परतले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक महत्वाचे खेळाडू वेल्सेत गावाला ते बिलॉंग करतात. वेल्सेतसाठी तर चांगलं क्रिकेट नेहमी खेळलं गेलंय. आज स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करायचं यश पारंगे वेल्सेत गावचे त्याने विश्वास दाखवलाय प्रतीक पाटील यांच्यावरती. आता त्या विश्वासाला सार्थकी अशी कामगिरी देखील मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. धावा बनवायच्या आहेत कारण की पहिल्या पूर्वार्धामध्ये थोडासा कोयना बॅकफुट वरती संघ पाहायला मिळाला. वरपीच बॉल फटका या वेळेला मिस टाइम आहे. फिल्डर शुभम पाटील बॉलच्या खाली, चुकी होणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतंग. प्रतीक गेले आणि प्रतीक मागे देखील परतले. बॅटर आउट. झालंय. प्रतीक पहिल्याच बॉल वरती लालच दिली. मुरलीबाईतनं थोडीशी फ्लाईट दिली होती. पुढ्यामध्ये चेंडू हाताळला, मोह आवरला नाही. बॉल बराच वेळ हवेमध्ये पाहायला मिळाला आणि काव कॉर्नर रिझन मध्ये शुभमनं टिपलेला झेल अप्रतिम पाहायला मिळाला. विकेटचं पतंग झालंय. 5वा धक्का बसलाय. 44 या अंकावरती टीम आर्ना 11 पुगाव या संघाला. मुरलीबाईचे कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. 4 बॉल त्याने हाताळले, 9 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या. त्याही पलीकडे महत्वाची बाप्पा आघाडीला आलेले प्रमोद मडवीला त्यानं बाद केला आणि तदनंतर नवीन आलेले बॅटर प्रतीक पाटीलला देखील त्यानं मैदानाच्या बाहेर परतवलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतील. मानप्रम मोरेआळीचा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. समोरचा बॉल समोरच खेळत बॉल स्पाइक ड्राइव्ह पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 45 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकाचा विचार केला तर पहिला 5 बॉलचा खेळ झाला. मुरलीबाईतचा बोलबाला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीनं मुरलीबाईतनं हा चेंडू हाताळला. त्यानंतर आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगले प्रयत्न त्यानं मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने केले. एक लेजेंडरी खेळाडू कोलाड विभागातील म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहिला गेलाय. यावेळेस बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. हलक्यातनं बॅटर सर्वेश तेलंगेने खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल एका सिंगलच्या मदतीनं. षटक क्रमांक 4 संपुष्टामध्ये 24 बॉलचा खेळ संपलाय. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. चांगली बॉलिंग टीम वैष्णवी 11 कोलाड अर्थातच तात्या शेट मालुसरे यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 3 प्रामुख्याच्या गोलंदाजानं कामगिरी तर लाजवाब पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये निश्चय आले. 10 धावा त्यानं खर्च केल्या. 1 विकेट मिळवली. संदेश आले. संदेश थोडेसे मागणे राहिले परंतु विकेट संदेशने देखील मिळवली होती. 14 धावा त्यानं खर्च केल्या. 1 विकेट मिळवली. त्यानंतर निशी पुन्हा एकदा पाहायला मिळाले. पुन्हा एकदा निशीनं 11 धावा खर्च केल्या. 1 विकेट मिळवली आणि या षटकामध्ये मुरलीबाईतनं देखील 11 धावा खर्च केल्या आणि
2 विकेट प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 5 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील टीम वैष्णवी 11 कोलाड या संघाच्या माध्यमातून. संदेश मांदळेकर तांबडीगावचे हे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळाले. ओव्हर द विकेट समोर खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतली काढा लागले आणि डीप स्क्वेअर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. कापेट डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळाले. चांगलं कामकाज फिल्डरच्या माध्यमातून फेकी देखील अप्रतिम पाहायला मिळाली. एक सिंगल मिळणार आहे. एका सिंगलच्या पलीकडे तुम्हाला काही मिळणार नाही आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धाव संख्या 47 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत 47 बनवल्या गेल्या. सूरज पवारकडे खऱ्या अर्थाने अखंड रोहेकरांचं लक्ष लागलंय, कारण की सूरज कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. जेव्हा जेव्हा त्याला बॅटिंगची संधी मिळते त्या वेळेला तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना नेहमी आसमान दाखवतो आणि आसमान दाखवण्यासाठी नेहमी एक बॅटर ओळखले देखील जातात. ओव्हर पिच बॉल म्हटलं होतं आसमान दाखवण्यासाठी ओळखले जातात. त्याच वेळेला आसमानामध्ये हा बॉलला भिरकावून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 षटकार. हा मोरेअळीचा ब्रँड आहे आणि तो ब्रँड दाखवून देत असताना पहिलाच षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. पुढचा बॉल संदेश तयार. आडवा बॅटनं आणखीन एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला भिरकावून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 षटकार. काय फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. बॅटचा स्विंग आणि त्यावेळेला दिशा दिली. पायावरती चेंडू हाताळण्याची चुकी केली आणि बॉलला फिक केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लास्ट फटका सूरज पवारच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. का बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. संदेश मांदळेकरच्या विरोधामध्ये तो तुटून पडलाय. प्रत्येक बॉलवरती अटॅकिंग इंटरने खेळतोय. या वेळेला बॅक टू बॅकचा तिसरा येईल का. लॉंग 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 आणखीन एक लांबवरचा षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सूरज करतोय. स्लॉट मध्ये दिला, चुकी केली गोलंदाजाने आणि समोर खेचलाय. जेवढा लांब तेवढा उंच मारलाय बॅटर सूरजनं. तिसरा हा बॅक टू बॅकचा षटकार मैदानाच्या आतमध्ये खेचलाय. धाव संख्या आली नव्हती, परंतु संदेशच्या विरोधामध्ये सूरजनं धाव संख्या खेचून आणली आहे. काय बॅटिंगचा क्लास, त्याचा दर्जा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यावेळेला कट करायचं होतं. गली रिजन मधनं बॉल ट्रॅव्हल होतं. फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल तर मिळाले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 66 या अंकावरती पाहायला मिळते. या षटकामध्ये संदेश थोडेसे होईना महागडे राहिले, कारण की सूरजनं त्याच्या विरोधामध्ये अटॅकिंग इंटरनं बॅटिंग केली. 3 बॉलमध्ये 30 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. लास्ट जवाब खेळ सूरजचा पाहायला मिळाला. सर्व्हिस देखील कमी नाही आहेत. निशीच्या विरोधामध्ये हल्ला त्यानं चढवला होता आणि आता मैदानाच्या आतमध्ये ते खेळतात. फुलटॉस बॉल, त्यावरती दांडी उडवली गेली आहे. आणखीन एका विकेटचं पतंग. सर्वेश तेलंगे मैदानाच्या बाहेर. प्रेक्षक बाउंड्री जे पडद्याच्या आतमध्ये जरी कोणी असतील त्यांनी देखील बाहेर बसायचंय. जर तुम्हाला तिकडे जागा नसेल तर तुम्ही आमच्या मंचावरती येऊ शकता. आमच्या मनामध्ये तुमची जागा आहे. सर्वांचं आरटीपीएल मध्ये पुन्हा एकदा स्वागत. जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. 5 ओव्हरचा खेळ झालाय. 66 धावा धावफलकावरती. 6 गडी मैदानाच्या बाहेर परतले, परंतु सूरज मैदानाच्या आतमध्ये पवारचा वार पाहायला मिळाला. का बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. 5 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान त्यानं दिलं. 3 बॉलमध्ये 3 बॅक टू बॅकचे षटकार त्याच्या बॅटमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये, स्लॉग ओव्हर मध्ये तो सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळणार आहे.
शुभम मेने मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 6. आणखीन एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिल्या गेल्या. अचूकता, भेदकता आणि टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जाणारे शुभम मैदानाच्या आतमध्ये स्लॉक वर मध्ये बॉलिंगला आलेत. निश्चित करण्याकरनं विश्वास दाखवला, त्याच्यावरती विश्वास दिला आणि डेथ ओव्हर मध्ये त्याला इन्व्हाइट केलं गेलंय. सूरज पवार मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग करतोय त्याचा क्लास पाहायला मिळालाय. यावेळी सबॉल समोर खेळत अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळालाय. निशी कर्णेकर स्वतः टीमचे कॅप्टन आहेत. एक सिंगल तर कंप्लीट केले, दुसरा देखील धावेचा प्रयत्न तितक्याच वेगाने तितक्याच चपळाईने केलेला पाहायला मिळालाय. 2 धावा आल्या, 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरकला गेलाय. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत आपल्याला 68 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहा या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आवाज आणि संगीत आपण ऐकतोय, श्री गणेश ऑडिओ डीजे संकेत यांच्या माध्यमातून आवाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला गेला की मोठा सुमधुर संगीत देखील त्यांच्या माध्यमातून ऐकवण्यात येतात. त्यांचं देखील आभार, त्यांचं देखील कौतुक. यावेळी सबॉल खोलवर टप्प्याचा डेथ ओव्हर मध्ये अजिंक्य पाहणं कशा पद्धतीने गोलंदाजी करायला हवी आहे त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवलं गेलं. अगदी परफेक्ट यॉर्कर, तो यॉर्करचा वापर केला गेला, बॅटरला थांबवलं गेलंय शुभम मैनेच्या माध्यमातून. हा क्लास आहे, हा दर्जा शुभम मैनेचा देखील आहे आणि तो आतापर्यंत डेथ ओव्हर मध्ये मेंटेन देखील ठेवत असताना पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 6 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती शुभम मैने, समोर बॅटिंगला निनाद बावकर आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक वेलशेतगावचे फलंदाज सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळाले. वेगवान बॉल ही ओळख आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज शुभम मैनेची स्ट्राईक रोटेट करत असताना विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. निनाद बावकरला मैदानाच्या बाहेर परतावं लागते. विकेटचं पतंग. क्रिकेट प्रेमींची लीग, आपल्या मातीची लीग, साऱ्या जनतेची लीग, रोहिकरांची लीग. क्रिकेट प्रेमींची लीग, आपल्या मातीची लीग, साऱ्या जनतेची लीग. आता नाही कोणी थांबणार, आता नाही. विकेटचं पतंग झालंय. धावबाच्या स्वरूपामध्ये निनाद परतले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद सानप, कुलाड विभागातील पालेगावचे महत्वाचे काढू म्हणून त्यांच्याकडे अखंड कुलाड क्रिकेट असोसिएशन मध्ये आणि कुलाड विभागामध्ये त्यांच्याकडे पाहिलं गेलंय. सध्याच्या घडीला बॅटिंग ट्रॅकवरती ते आलेत. पुढचा बॉल समोर खेचलाय, आणखीन एक मोठा फटका. सूरज पवारचा वार मैदानाच्या आतमध्ये सारे झाले गार. बॉल सीमारेषेच्या पार. 6 भव्य षटकार. भूमीला काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सूरज पवार करत असताना पाहायला मिळाले. प्रत्येक गोलंदाजाला अस्मान त्यानं दाखवलंय. जी ओळख आहे ती ओळख आज मैदानाच्या आतमध्ये त्यानं पटवून दिली आहे, स्वतःला सिद्ध केलंय रोहा तालुक्याच्या या मोठ्या प्लॅटफॉर्मवर. यावेळेस पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची इनर एज घेतली आहे. बॉल थर्डमॅनला प्रस्थान होत असताना फिल्डर वेगानं बॉलचा पाठलाग करत असताना मुरली पाहित पाहायला मिळाले. चांगले प्रयत्न तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सनं 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट देखील केल्या. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरकला गेल्या. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 77 या अंकावरती 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 77 बनवल्या गेल्या. शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. शुभम मैने याला आपण बॉलिंग करत असताना पाहतोय. ज्यानं खऱ्या अर्थानं डाव सांभाळला तो सूरज पवार मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक गोलंदाजावरती वार करत असताना पाहायला मिळाला. अंतिम बॉल किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, किती धावा बनवल्या जातील, किती धावांपर्यंत रोखलं जाणार आहे. वेगवान बॉल समोर केले. बॉलर्स बॅक ड्राईव्ह डीप मध्ये बॉल वेगानं प्रस्थान होत असताना पाहायला मिळाला. एक सिंगल तर कंप्लीट, दुसरा देखील धावायचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील तितक्याच वेगानं मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या. पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 36 बॉल मध्ये 79 धावा बनवल्या गेल्या. येणाऱ्या 36 बॉल मध्ये 80 धावांची आवश्यकता असणार आहे टीम वैष्णवी 11 कोलाड या संघाला. तालुका प्रीमियर
आपल्या विकेटवरती अगदी आपण थोडं क्लीनअप करून घेऊयात. येस, येणाऱ्या 36 बॉलमध्ये 80 धावांचा पटला कशा पद्धतीने केला जाईल, काय घडेल काय बिघडेल या ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात कल्याण डोंबिवलीतील नामवंत समालोचक ज्यांच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रभर समालोचन केलं गेलं. जावाजानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या ऐकूयात प्रथमेश ठाकूर सरांना. ओव्हर टू यू प्रथमेश सर. थँक्यू सो मच. चला आपण खेळपट्टीच्या दिशेनं आपले सदस्य येस सुरू झालेली हालचाल लगेचच. स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं क्रिकेटच्या या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. थरार क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि आपल्या हक्काच्या या स्पर्धेचा. रोहातील तळागाळातील प्रत्येक खेळाडू या क्रीडांगणावरती येऊन छाती ठोकून ठामपणे सांगू शकतो की ही स्पर्धा माझी आहे. रोहीकरांच्या मानाची, सन्मानाची, अभिमानाची, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी एक स्पर्धा फक्त रोहा तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी. आणि या दमदार स्पर्धेमध्ये रॉयल व्यक्तिमत्वांचं अगदी आगमन झालेलं आपण पाहतोय. आदरणीय नरेश शेठ पाटील साहेब आणि रामाजी म्हात्रे साहेब, रामजी रत्ते साहेब देखील आपण पाहतोय आणि त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार आमच्या मंचावरती येतोय. रॉयल व्यक्तिमत्व अगदी आपल्या रॉयल मंचावरती विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व क्रिकेटचे दर्दी चाहते आहेत. क्रिकेट प्रेमी मित्रपरिवार रोहासाठी अगदी आपण पाहिलं तर प्रेम भावना त्यांच्या मनामध्ये आहे. या क्रिकेट प्रती असलेली ही प्रेम भावना आपण पाहतोय आणि त्यासाठी हे सर्व मान्यवर आपल्या मंचावरती विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळतात. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा क्रिकेटच्या या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये श्रीमान प्रमोद शेठ अनंत मस्कर पुरस्कृत रोहा तालुका प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पडता पाऊले सज्जनांची वाढे शोभा कार्यक्रमाची आणि आजच्या आमच्या कार्यक्रमाची शोभा, आमच्या मंचाची शोभा वाढली या रॉयल व्यक्तिमत्वाच्या येण्यामुळे. आमच्या अतिथी मंचावरती गोलंदाजाचा जो आत्मविश्वास आहे तो दुणावलेला आपल्याला पाहायला मिळाला. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. संघ कर्णधार नेतृत्व करण्याची जबाबदारी आणि आता मैदानाच्या आतमध्ये कार्य देखील तसं त्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. स्मॅश करतोय अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय डाऊन दी बॉल फिल्डर आणि बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. आणखीन एका विकेटचं पतन. दयनीय परिस्थिती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये आणखीन एक फलंदाज तंबूच्या आशयाला परतलाय. वरती आणि ज्या यश पारंगेनं विथ द बॅट 12 रन्स 12 धावांचं कंट्रीब्युशन दिलं होतं आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय सूरजनं दमदार बॅटिंग केली. सूरजनं अगदी जबरदस्त कामगिरी केली. नेत्रदीपक फलंदाजी त्याची आपल्याला पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाली आणि सध्याच्या घडीला मी तर म्हणेन पारडं जड आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल चालला मागे डीप मध्ये फिल्डर धावतायत. अर्णा 11 पुगाम आणि त्यांच्या विरोधामध्ये वैष्णव 11 कोलाड. वैष्णव 11 कोलाडला आपण
व्यावसायिक गटामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती खेळताना सातत्यानं पाहिलं. अगदी आमचे तात्या शेट मालुसरे यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रमोद शेट मस्कर यांनी पुरस्कृत केलेला संघ. स्कोर द विकेट कट केला बॅकफुटला जाऊन गॅप शोधण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरलाय, पण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का पाहायचं नाही. बॉलला अडवलं गेलंय, जणू काही शर्यत लागली होती, ती शर्यत क्षेत्ररक्षकाने जिंकली. बॉलला अडवलं गेलं. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. धावसंख्या 2 पूर्ण. 5 चेंडू आतापर्यंत धावफलकावरती 5 धावा आपण पाहतोय. 5 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज यश पारंगेनं 2 गड्यांची कत्तल केली आहे मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. ॲक्युरेसी फार दमदार आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला गोलंदाज यश पारंगे. शेवटचा आणि अंतिम चेंडू P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक. ऑफ साईडला खेळलाय. फटका चांगलाय. शॉर्ट मिड विकेट मधून बॉल मागे आता डीप मिड विकेटला फिल्डर तिकडे प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळाली. सफल षटक. मी फक्त म्हणणार नाही की हे षटक होतं, हे सफल षटक होतं. बिकॉज पॉवर प्लेच्या ओव्हरला जिथे बॅट्समन नेहमी युटिलाइज करतात, कॅपिटलाइज करतात, मॅक्सिमाइज करतात, त्या ओव्हरमध्ये फलंदाजांना थंड ठेवलं, शांत ठेवलं. धावसंख्या खुंटली, थांबली. धावसंख्येवरती लागला पूर्णविराम. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. 6 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. तालुका प्रेम एक छोटस रोपट आज या रोपट्यानं वट वृक्षामध्ये परिवर्तन झालेलं आपण पाहतोय, ज्यामध्ये प्रचंड मेहनत क्रिकेटप्रेमी मित्रपरिवार रोहारची आहे आणि त्यासोबत प्रत्येक रोहेकराची आहे ज्यानं या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. जो ही स्पर्धा पाहण्यासाठी या क्रीडांगणावरती येतो, त्यापासून ते ही स्पर्धा भरवण्यामागे घेतलेल्या मेहनतीच्या चेहऱ्यामागे प्रत्येकाचे एफर्ट्स आहेत. दरम्यान तिथे क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स पुरे पडले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बॉल बॉलिंग मार्कवर. स्कोर द विकेट कट करतोय. जागेवरून फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. सिंगल मिळाली. धावफलक सिंगलच्या मदतीने पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती 10 धावा. 11 धावा झाल्या असतील. येस 11. वैष्णवी 11 कोलाड संघ सध्या मी म्हणेन अडचणीत आहे. यावेळेस फटका चांगला खेळला. मिड ऑफ आता ओळखलं, फलंदाजानं हेरलं आणि त्यानंतर या फटक्याचं एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हर द मिड ऑफ, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय हॉटेल R26 चौकार. हॅलो, यावेळेला मात्र फर्निचर डिस्ट्रॉइड. चौकाराचं प्रत्युत्तर, क्विक रिप्लाय मैदानामध्ये लगेच. ठोसाच ठोसा, इट का जवाब पत्थर से. यापूर्वी जरूर फलंदाजानं चौकार लगावला, पण माझ्यात क्षमता आहे, माझ्यात गुणवत्ता आहे, माझ्यात ते कौशल्य, ती जिद्द ठासून भरलेले सांगत असताना लगेचच
ऑफ स्टिक वाकवली आणि फलंदाजाला माघारी धाडल्या. आणखीन एका विकेटचा पतन धक्का. तिसरा. आता वैष्णवी 11 कोलाड संघाचा टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्तानाभूत झालेला आहे. सर आणखीन एक यथोचित मान सन्मान आपण करतोय. अर्थात या स्पर्धेसाठी बोईसर वरून आलेले आमच्या अर्थात नवीन एक चेंडू आणि नवीन एक कंपनी घेऊन अर्थात महाराष्ट्राचे अर्थात सेल्स हेड अर्थात महाराष्ट्राचे सेल्स अँड मार्केटिंग हेड अर्थात अक्षय आपल्यासोबत आले. 6 सीट जो बॉल आपल्याला नवीन पाहायला मिळाला, 6 सीट बॉल, 6 सीट शूज, 6 सीट ट्रॉफी, त्यांचा पण यथोचित मान सन्मान करतोय. सर प्लीज अक्षय सर पुढे या. 6 सीट बॉल आणि 6 सीट अर्थात जे नवीन शूज आलेले आहेत अर्थात त्यांच्या कंपनीच्या अर्थात महाराष्ट्राचे मार्केटिंग हेड आपल्याला पाहायला मिळतात आणि अर्थात त्यांचा यथोचित मान सन्मान RTPL ची कोर कमिटी अर्थात तेजस नरे आणि त्याचवेळी राजूदादा केरकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान. या स्पर्धेसाठी सर तुम्ही खूप लांबून आला, तर या स्पर्धेला आल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. रोहातील आपले खेळाडू अगदी पाहिलं तर भारताच्या बाहेरून देखील आपली स्पर्धा पाहिली जाते. या गोष्टीचा अभिमान आज प्रत्येक रोहेकराला असायला हवा. ओमकार टवटे खास इटलीहून या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यासोबत किरण आमचे अगदी आपण पाहिलं तर रोहा तालुका टेनिस क्रिकेट ऑफिशियल पेजचे ॲडमिन आहेत. त्यांना काल त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. म्हणजे आता रोहा तालुक्याची स्पर्धा आपल्या तालुकापुरता मर्यादित राहिलेली नाहीये. भारताच्या बाहेरून देखील प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. यूट्यूब लाईव्ह जेव्हापासून इंट्रोड्यूस केलं गेलं तेव्हा टेनिस क्रिकेटने सोन्याचे दिवस पाहिले मी म्हणेन. आणि आज मात्र आपण पाहिलं तर मागील 2 ते 3 वर्षापूर्वी आपल्या रोह्यातील तळागाळातील खेळाडूंना कुठे हक्काचं व्यासपीठ नव्हतंच, पण रोहा तालुका प्रीमियर लीगने ते व्यासपीठ बनवलं आणि आज रोहा तालुका प्रीमियर लीगमुळे अनेक खेळाडू घडतायत. या गोष्टीचा क्रिकेट प्रेमी मित्रपरिवार रोहाला देखील अभिमान आहे. ऑन साइडला यावेळेस साफ ट्रॅकर लवकर पिक केला आणि पाठवला वाईड श्लोंगोच्या डोक्यावरनं थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट. RTPL पायटा हॉटेल षटकार. ड्राईव्ह करायचा होता अलॉंग दी कार्पेट. मिड ऑन मधून मागे, डीप मधून लॉंग ऑन वरून फिल्डर आले. चेंडूला उचलतील, फेकतील, तत्पूर्वी सिंगल मिळेल. एक डाव तुझा आणि दुसरा माझा हे बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडं तांत्रिक अडचण आहे, टेक्निकल इश्यू आहे. लवकरच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल रोहा स्पोर्ट्सच्या वतीनं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस बॅटची हेल्दी एज आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला बॉल अडवलाय. तांत्रिक अडचणी आहेत काही, नेटवर्क इश्यू. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त दावेच्या मदतीने धावसंख्या पुढे. आता वैष्णवी 11 कोलाडचे समर्थक म्हणत असतील की कशाकाना येवत धावसंख्या धावफलकावरती येणं महत्वाचं. 25 धावा धावफलकावर. 21 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 55 धाव्यांची गरज आहे. 55 रन स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 21 डिलिव्हरीज. नेक्स्ट बॉल वेगवान अगदी डीप मध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. जे जाळ रचलं होतं, जो ट्रॅप मैदानाच्या आतमध्ये रचला होता, त्या जाळ्यात अडकला फलंदाज. त्या ट्रॅप मध्ये तो सापडला. डीप पॉइंटला एक चांगला झेल आणि फलंदाज होतोय फेल. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एका गड्याची कत्तल. चौथा फलंदाज मैदानाच्या बाहेर.
यस आपण सन्मान करतोय. संदेश दादा दळवी यांच्या शुभ हस्ते आणि प्रशांत दादा सुद्धा आहे त्यांच्या दोघांच्या शुभ हस्ते अर्थात आपण यथोचित मान सन्मान करतोय. आणि त्याच वेळी त्यांच्या समवेत आहेत अर्थात सरपंच सन्माननीय श्री रामा म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आपण करायचा आहे. तेजस दादा नरे यस आपण या आणि राजू वाघमारे आपण सुद्धा या. सरपंच साहेबांचा आपण मान सन्मान करायचा आहे. त्याच वेळेला उपस्थित मान्यवर सन्माननीय रामजी नागती साहेब, मराठी उद्योजक, त्याच वेळेला बांधकाम व्यवसायामध्ये ज्यांची मजबूत पकड आहे असे रामजी नागती साहेब यांचा आपण या प्रमुख अतिथी मंचकावरती यथोचित मान सन्मान करूयात. त्याच वेळेला रोहा तालुका प्रीमियर लीग साठी ज्यांच्या माध्यमातून नेहमी आर्थिक पाठबळ ज्यांचं लाभतं ते सन्माननीय रामजी नागती साहेब यांचा आपण या प्रमुख अतिथी मंचकावरती यथोचित मान सन्मान करीत आहोत. धन्यवाद साहेब, आपण आलात, आमचा छोटासा कोईना मान सन्मान इथे स्वीकारलात त्याबद्दल पुन्हा एकदा रोहा तालुका क्रिकेट प्रेमी मित्र परिवाराच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. ओटीयू कॉम्बॉक्स जिथे प्रथमेशजी सर आपल्यासमोर जोडले जातील. येस, जाऊया मॅचच्या दिशेने. अनेक असे मान्यवर आपल्या मंचावरती विराजमान आहेत. त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत मी करतोय. जेही क्रिकेट प्रेमी सर्व इथे, हे आमचे क्रीडा रसिक सर्व तुम्ही पाहताय जे इथे उपस्थित झालेले तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं क्रिकेट प्रेमी मित्र परिवार रोहा आयोजित आणि श्रीमान प्रमोद शेठ अनंत मस्कर साहेब पुरस्कृत रोहा तालुका प्रीमियर लीगच्या दमदार पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील आणि त्यासोबत जगन्नाथला आपण पाहतोय. ज्या जगन्नाथचा बॅटमध्ये मागील 7 बॉलवरती 11 आल्यात. टार्गेट 80 धावांचं आहे. 25 धावफलकावरती पहिल्या 18 बॉलमध्ये लागल्यात. आता पुढील येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी अजूनही 55 धावांची गरज आहे आणि या 55 धावांचा पाठलाग कसा करायचा आहे जगन्नाथला देखील माहिती आहे. बॅकफुटला आला, पॉवर जनरेट केली, ऑन साइडला स्क्वेअर लेगचा डोक्यावरनं पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट आउट ऑफ द पार्क. पायटा हॉटेल षटकार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला, स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे पण त्यांचा आवाक्याच्या बाहेर. क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या मस्तकावरती दिली चेंडून दस्तक आणि स्क्वेअर लेगची ओलांडली सीमारेषा. हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 10 कदम दाखवत असताना ठोकलाय. षटकारानंतरचा हॉटेल 826 चौकार. आता आपण पाहतोय जगन्नाथनं आता आक्रमक पवित्र मैदानाच्या आतमध्ये स्वीकारलाय. 18 बॉल 55ची गरज असताना अटॅकिंग अप्रोच न तो बॅटिंग करतोय. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं होतं. लगा तो आबाद वरना बर्बाद असा हा फटका आहे. दुधारी तलवार या फटक्याला म्हटलं जातं. डॉट बॉलची समाप्ती. शुभम पाटील नॉन स्ट्रायकिंग इन वरती उभा आहे. पाहतोय जगन्नाथ कशा प्रकारची बॅटिंग करतोय. 200हून अधिकच्या स्ट्राईक रेटनं सध्याच्या घडीला तो बॅटिंग करतोय. बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा आदर्श सरळेकरला आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. गुणवत्ता ठासून त्याच्यामध्ये भरलेली आहे. कोला टाकलाय, चांगला चेंडू खोदून काढलाय. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर तैनात आहेत. पहिल्या ऍक्शन मध्ये बॉलला उचलतील, फेकतील, 2 धावा सहज मिळतील. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. पहिली धाव अजू अगदी इतक्या वेगानं घेतली की दुसऱ्या धावेला ते एक्स्ट्रा एफर्ट्स लावावे लागले नाही फलंदाजांना. कोला टाकला होता, अगदी खोदून काढला. ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती. रोहा स्पोर्ट्स पुन्हा एकदा तुमच्या सेवेत हजर. काही तांत्रिक अडचणी आल्या, त्या लगेच समस्या सोडवल्या आणि ऑन साइडला यावेळेस पाठवलाय. व्हॉट अ शॉट. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला. ऑन साइडला अकुट टप्प्याच्या बॉलवरती प्रहार केला आणि येस ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दाखवला जातोय. स्क्वेअर लेगचा 7-12 आता जगन्नाथनं स्वतःच्या नावावरती केलाय की काय. आणखीन एका अकुट टप्प्याच्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला. इट्स अ बिग हिट. येतोय पायटा हॉटेल षटकार.
मैदानाच्या आतमध्ये दमदार बॅटिंग करतो आपल्या संघासाठी एन मोक्याच्या क्षणाला षटकार चौकार ठोकतोय. ऑन साइडला आणखीन एक, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, चौकार षटकारच मारेन मैदानाच्या आतमध्ये. आणि जगन्नाथ देखील सांगतोय आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. जगन्नाथनं सांगितलं मैदानात या चौकार षटकारांच्या बोली भाषेतून, आमचा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, आणि आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. 12 बॉल 31 ची गरज. कारण का आपण जेव्हा जेव्हा प्लेअर ऑफ द डे देतो तेव्हा प्रत्येक जण आहे ना आपापले रन्स काउंट करतो, किंवा काही फॅन असतात जे आपल्या आवडत्या खेळाडूचे रन काउंट करतात आणि मग म्हणतात अरे काहीतरी मिसकॅल्क्युलेशन किंवा काहीतरी मिस वाटतोय. बट आपण जो प्लेअर ऑफ द डे देतोय ना तो त्याच्या रन्सवरती किंवा त्यांनी किती विकेट्स घेतले याच्यावरती देत नाही, त्या प्लेअरनी त्या डे मध्ये इम्पॅक्ट किती टाकला हे बघूनच आपण प्लेअर ऑफ द डे देताना देतो. सो आपण जर स्टॅटिस्टिक्स वरती तुम्हाला जर वाटत असेल की प्लेअर ऑफ द डे आम्ही काउंट करतोय, तर नाही, आपण स्टॅटिस्टिक्स वरती नाही देत आहोत. त्या प्लेअरनी त्या संपूर्ण दिवसामध्ये किती इम्पॅक्ट दिला, त्या प्लेअरनी जेव्हा मॅच सिच्युएशन मध्ये अडकत असताना कशी काढली, ह्या सगळ्या गोष्टी पाहूनच आपण प्लेअर ऑफ द डे देतोय. ही नोंद, ही माहिती तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवावी. कारण का प्रत्येक वेळी असं असतं की अरे माझ्या तर 6 विकेट 7 विकेट आहेत, मग मला का नाही. बट मित्रा, तुझ्या 6 किंवा 7 विकेट तू घेतल्यास, पण तुझ्या 6-7 विकेट घेताना तुला एकाने कोणीतरी तोडलंय. तो तोडण्याचा त्यांनी जो इम्पॅक्ट टाकला ना, तो इम्पॅक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. या गोष्टीला सारूनच आपण प्लेअर ऑफ द डे अनाऊन्स करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस गुड डे जाधव सर, अगदी योग्य तुम्ही उल्लेख केला की स्टॅटिस्टिक्स मॅटर करत नाही. कोणत्याही प्रकारे आपण दावा किंवा प्लेअर ऑफ द डे साठी विकेट्स कॅल्क्युलेट ते आपण फार नंतर करतो. प्रथमतः आपण हे पाहतो की त्या प्लेअरने किती इम्पॅक्ट टाकला तेजस सर या मॅचमध्ये. आणि अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक ग्रुपमधून एखादा असा खेळाडू जो इम्पॅक्ट टाकतो, ज्याचे रन्स किंवा विकेट मॅटर करत नाही, पण त्याने त्या 2 किंवा 3 मॅचेसमध्ये टाकलेला इम्पॅक्ट मॅटर करतो. आपण मॅन ऑफ द मॅच साठी म्हणा, मॅन ऑफ द सिरीज साठी म्हणा, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी स्टॅटिस्टिक कॅल्क्युलेट करू, पण सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक इक्वेशन मोडीत काढलंय. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा. अगदी आपण पाहतो ना, असं म्हटलं जातं की टरबुजे को देखकर खरबुजा भी रंग बदलता है. जगन्नाथ मारत होता, शुभमनं सांगितलं माझंही नाव पाटील आहे. सबसे कातिल शुभम पाटीलचा बॅटमधनं हा घणघाती प्रहार षटकार. जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आता पुढच्या वर्षी तेजस सर आपण लांबीवरती धावा ठेवू, कारण जर असे इतके लांब फटके आले तर 6 नाही 8 धावा द्याव्या लागतील. ये छक्का नाही मेरे भाई, ये अठ्ठा आहे. 9 बॉल 23 ची गरज. समोर खेळलाय, फिल्डर तिकडे आहेत आणि त्यांचा आवाक्याच्या बाहेर. अगदी वैष्णवी 11 कोलाड संघानं मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदलण्याची सुरुवात केली आहे. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 8-26 हॉटेल चौकार. पडत नाही कमी. वन साइड बॅटिंग गेले, दोन्ही फलंदाजांची बॅटिंग आवडली, ते एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. काय सामना रंगलाय. 8 बॉल 19 ची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला ताकद अपुरी पडली, पण फिल्डर थोडे दूर राहिलेत आणि इथे देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वॉट अ बॅटिंग. काय सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र आपण दोन्ही फलंदाज सांगतायत भिडायचं, लढायचं तर शेवटच्या बॉल पर्यंत भिडायचं, कारण इतिहास तेच लिहितात जे शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष करतात. 4 धावा. नाटावच्या मैदानावरती या 2 फलंदाजांनी राडा घातलाय. आता येणारे 7 बॉल 15 ची गरज आहे या मॅच मध्ये. वॉट अ बॅटिंग, फंटास्टिक, अफलातून. प्रेक्षकांची मन जिंकली आहेत आणि येस अगदी आपण पाहतोय आता येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी या मॅच मध्ये 15 धावांची गरज.
यावेळेस देखील फटका चांगला आहे. 1-2 किती मिळतील हा प्रश्न. एक तर पूर्ण केली, सेकंड साठी पलटलाय, 2 सहज मिळतील. सुपर रनिंग बिटवीन द विकेट, आउटस्टँडिंग रनिंग बिटवीन द विकेट. दडपण तुमच्यावरती नाही, समोरच्या संघावरती आहे. तुमचा फक्त आत्मविश्वास मोठा असायला हवा. मोठ्या आत्मविश्वासानं दोन्ही फलंदाजांनी दमदार बॅटिंग केली. समीकरण कुठे होतं? 18 बॉल 55. समीकरण आता कुठे आलंय? 6 बॉल 13. जे प्रेक्षक लाईव्ह बंद करून बसले होते त्यांनी पुन्हा आता मोबाईल फोन उघडलाय. रोहा स्पोर्ट्स सर्च करतायत रोहा तालुका प्रीमियर लीग ऑनलाईन पुन्हा सामन्याला जोडतायत. जे प्रेक्षक गाडीला किक मारून पुन्हा निघाले होते त्यांनी आवाज ऐकला षटकाराचा आणि पुन्हा एकदा गाडीला युटर्न मारल्याने आले त्या मैदानावरती. कारण त्यांना माहिती आहे ही रोहा तालुका प्रीमियर लीग आहे. इथे प्रत्येक सामना अटी तटीचा रंगणार आणि या अटी तटीच्या सामन्यामध्ये कोण बाजी मारणार. अनेक प्रश्न मैदानावरती उद्भवल्यात. त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील येणाऱ्या शेवटच्या 6 बॉलवरती. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी आता गरज असेल या मॅच मध्ये ती 13 धावांची. विकेटचा विचार केला जाईल. 7 गमावले होते ते पुगाव संघानं आणि आता वैष्णवी 11 कोलाडनं गमावलेत 5. त्यामुळे विकेटच्या आधारावरती 12 धावा देखील चालतील. या गोष्टीची नोंद घ्या. कुठे 18 बॉल 55, कुठे 6 बॉल 13. होत्याच नव्हतं केलंय मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील आणि त्यासोबत जगन्नाथ दोंडगे. दुसऱ्या बाजूला शुभम पाटील. केलंय फक्त आक्रमण आणि आक्रमण. स्वतःला जर प्रसिद्ध करायचंय तर त्यापूर्वी तुम्हाला मैदानामध्ये सिद्ध देखील व्हावं लागतं आणि सध्याच्या घडीला स्वतःला सिद्ध करत असताना दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगली बॅटिंग करतायत. 6 बॉल 13 धावांची गरज या मॅच मध्ये. आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दडपण आपण पाहतोय. पहिला बॉल आखूड टप्प्याचा थांबून मारलाय. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मी यापूर्वी देखील उल्लेख केला, दडपण तुमच्यावर नाही समोरच्या संघावर आहे. आत्मविश्वास तुमचा मोठा असायला हवा. ठोकलाय षटकार. हीच खरी वेळ आहे. आता फक्त ताकदीने हल्ला करा. आता हल्ला करतोय फलंदाज. ऑन साइडला पुन्हा एकदा पाठवलाय. बार लगातार अब की बार दूसरी बार सलगचा दुसरा ठोकलाय. RTPL ब्रँडेड पायटा हॉटेल 6. एकतर्फा फिरवला. तुमच्या बॅटची ताकद आणि डोळ्यांची धार ही यशाची गुरुकिल्ली आहे. जगन्नाथ सध्या 48 वर बॅटिंग करतोय. 50 धावा त्याच्या पूर्ण होतील का? विजयासाठी अवघ्या 1 धावेची गरज आहे. अंतिम क्षणामध्ये खरा खेळाडू ओळखला जातो, खरा हिरा ओळखला जातो. आता मैदानावरती तुमचं नाव करण्याची ही खरी वेळ आहे. कोणच्या नावाचा गाजाबाजा होईल पाहायचंय. ऑन साइडला खेळला. 1 रन पूर्ण. 48 वर बॅटिंग करत होता पण वैयक्तिक गोष्टींना प्राधान्य न देता माझा संघ कसा जिंकेल ते त्यानं पाहिलं. ह्या 49 धावा 50हून कमी नाहीये. जगन्नाथची बॅटिंग आवडली तर टाळ्या वाजवा एकदा पठ्ठ्यासाठी. व्हॉट अ बॅटिंग. मी तर म्हणेन हे अर्धशतकच त्याने झळकावलंय. तात्या मालुसरे अगदी आनंदी आहेत. त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. बाळाशेठ महाबळे देखील भरपूर खुश दिसत आहेत. बाळाशेठ अभिनंदन.